तर काय सांगाल? 2 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर 4 तारखेला दत्त जयंती उत्सव या ठिकाणी असतो आणि उत्सवामध्ये अनेक लोक येत असतात। आमचा कार्यकर्ता, मनसेचा कार्यकर्ता सतीश पाटील हा कार्यकर्ता त्याच्या आईसोबत घराकडे जायला निघाला होता। भाजपच्या कार्यकर्त्याने त्याला मध्येच अडवलं रस्त्यामध्ये आणि त्याला धक्काबुक्की केली, त्याच्या आईला धक्काबुक्की केली, त्याला लाथेने मारलं, इव्हन त्याला धमक्याही दिल्या की तू पुढे जर आमच्या विरुद्ध बोललास तर तुला खूप त्रास होईल। आणि त्याला पकडून त्याला एका ठिकाणी नेत होते, परंतु त्या ठिकाणी दुसरे कार्यकर्ते आमचे पोचले आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न केला। पण हा जो किळसवाना प्रकार घडतोय, ह्या किळसवाना प्रकाराच्या पाठीमागे इथला आमदार आहे आणि त्या आमदाराला प्रत्येक वेळी दादागिरी करण्यासाठी त्यांनी काही मुळं पाडलेली आहेत। फक्त पाठीमागून एखाद्या माणसाला पकडायचं आणि त्या ठिकाणी दादागिरी करायची। आमचं आव्हान आहे खऱ्या अर्थानं मैदानामध्ये त्याने उतरावं आणि मग त्याची ताकद किती, आमची ताकद किती हे आम्ही त्या ठिकाणी आज सांगू इच्छितो। निवडणुकीमध्ये त्याच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, म्हणून त्यांना असं वाटतोय की आता आमचा पराभव होईल, मग त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी दमदाटी करून लोकांना घाबरवण्याचा केविलवाना प्रयत्न चालू आहे। पण त्या केविलवाना प्रयत्नाला आम्ही आता जशा तसे उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत। ही नगरपालिका झाली, भविष्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, त्याही ठिकाणी त्याला जशा तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे। पण ह्या ठिकाणी एवढंच सांगतो, ह्यापूर्वी यशस्वी शिंदेचा प्रकार घडला होता, त्या प्रकारामध्ये सुद्धा तरुणी उत्स्फूर्तपणे बाहेर आल्या। ह्या आमदारांनी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही, त्या तरुणी स्वतःहून त्याच्या कार्यालयाकडे गेले आणि त्या ठिकाणी एका तरुण कार्यकर्त्याला मुद्दामून बळाचा वापर करून बाईट द्यायला सांगितली की नाही आम्ही काय असं केलं नाही, आमदार हे चांगले आहेत। कालही तसंच त्यांनी बाईट द्यायला लावली की आमदार चांगला आहे। जर आमदार चांगला असेल तर आमदारचे जे कोण असतील ती लोक हे अशा प्रकारचं त्यांनी हे करायला नाही पाहिजे। आणि जर करायचं असेल तर आता आम्हाला लक्षात आलेलं आहे ज्या ठिकाणी अशी ज्यावेळेची प्रसंग उद्भवण्याचा प्रयत्न होईल त्या ठिकाणी आम्ही सक्षमतेने आता त्याचा तोंड देण्यास आम्ही तयार आहोत। पण लोकप्रतिनिधीचा जो काय कार्य आहे ते ह्या आमदाराच्याकडे काही कार्य नाही, म्हणजे पैशाचा माज आणि दादागिरीची माज करून या ठिकाणी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना छळ करण्याचा, नमवण्याचा काम चालू आहे। भविष्यामध्ये त्याला त्याची जागा दाखवण्याचं आम्ही काम करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।